एअर इंडियामध्ये 600 पदांच्या भरतीसाठी हजारो उमेदवारांची गर्दी बघायला मिळाली आहे। लोडर पदासाठी भरती सुरू असल्याची माहिती आहे। अर्ज भरून घेत आहेत आणि कचऱ्याच्या डब्यासारखं काहीतरी आहे ज्यामध्ये ते जमा केले जात आहेत। भरतीला पोहोचलेल्या उमेदवारांकडून अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला आहे। एअर इंडियाचे कर्मचारी आणि उमेदवारांमध्ये काहीसा गोंधळ आपल्याला निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळालेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत यांच्याकडून समजून घेऊयात की नेमका सगळा काय प्रकार आहे, काय आरोप होत आहेत। विक्रांत, काय समजतंय उमेदवारांकडून कशा पद्धतीने या सगळ्या प्रकाराविरोधात, या सगळ्या प्रक्रियेविरोधात आता आक्षेप घेतले जात आहेत? गुरुप्रसाद, खरं तर एअर इंडियाच्या जवळपास 600 जागांसाठीची ही भरती आहे आणि या 600 जागांसाठी 10,000पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते तिथे उपस्थित झाले। आता झालं असं की एअर इंडियाचे जे कोणी आपले कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी ते गोंधळून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग नेमकं करायचं काय हे ना त्यांना समजतंय ना उमेदवारांना समजतंय आणि मोठ्या प्रमाणात उमेदवार आल्यामुळे मग आता ते फॉर्म जे आहेत ते लाल रंगाचा सारखं काहीतरी आहे ज्यामध्ये ते फॉर्म टाकले जात आहेत, अर्ज टाकले जात आहेत आणि आम्हाला शाश्वती नाही असं उमेदवार म्हणतात। ते आम्हाला सांगतात, जे एअर इंडियाचे कर्मचारी आहेत ते म्हणतात की तुम्हाला फोन येईल, मात्र त्याबाबत शाश्वती नाही असं उमेदवारांचं म्हणणं आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर बेरोजगारी किती वाढली याच्यावरून स्पष्ट होतात की काही दिवसांपूर्वी गुजरातचा एक व्हिडिओ समोर आला होता जो सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता मुंबईतलं म्हणजे एअरपोर्टच्या जवळ असलेलं हे ठिकाण, एअर इंडियाची भरती आणि तिथलीही परिस्थिती पाहता बेरोजगारी प्रचंड वाढली इतकं मात्र नक्कीच सांगता येईल। अर्थात धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर एअर इंडियाची 600 पदांसाठीची भरती आणि त्यासाठी 10,000 उमेदवारांनी जवळपास अर्ज केलेले आहेत आणि त्यासाठीची उसळलेली ही गर्दी। बेरोजगारी युवा शक्ती बघून घ्या म्हणा।